नमस्कार सर्व बंधूंनो, आपले शेतकरी बंधू आणि शेळी पालक बंधूंनो, स्वागत आहे बघा या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये शेळ्यांचा व्हिडिओ नाही तरी हा आपला शेतीचाच व्हिडिओ। झेंडूचं बाग लावलेली होती बघा। झेंडू आपण टमाटा उपटून झेंडू लावलेला होता। तर बघा झेंडूचं कसं आलेलं आहे। आता दीपावली, उद्या दीपावली आणि त्यामुळे आपले फुलं लागणारच प्रत्येकाला। तर सगळ्यात पहिले दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना। आणि ही दीपावली तुम्हाला सुख समृद्ध आणि सुखी जाऊ ही ईश्वरचरणी इच्छा। तर बघा मित्रांनो, झेंडू कसा आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा। बघा झेंडू कसा आलेला आहे, एकदम पिवळा झेंडू। आता पिवळा झेंडू आपण लावला होता कधी, तर झेंडू आपण एक लॉट दसऱ्याला पण विकलेला आहे आणि आता दीपावलीला विकलेला आहे। कारण झेंडूचे दोनच मेन सीझन असतात, त्याला झेंडूच्या फुलाची खूप मागणी असते। इतर टायमाला झेंडूला कोणी विचारत नाही, त्यामुळं मोसम सांभाळावा लागतो कोणत्याही गोष्टीचा। आपल्याला जर कोणत्याही गोष्टीचा मोसम सांभाळला तर नक्कीच आपल्याला उत्पादनात फायदा होतो आणि दोन पैसे शिल्लक मिळतात। आता बघा दीपावली झाल्यावर 2-3 दिवसांना झेंडूला कोणी फुकट विचारणार नाही, बरोबर ना। आता आपल्याला झेंडू 50-60 रुपये किलो किंवा माळी 100 रुपये 200 रुपये आमच्याकडं सिल्लोड तालुक्यात। आता जास्त मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी 200, 400, 500ला सुद्धा विक्री होतात मित्रांनो। त्यामुळे झेंडूचं एक ट्रेंड असतो, कोणत्याही गोष्टीची संधीचा फायदा घ्यावा लागतो मित्रांनो। ज्यांनी आता लावलेला आहे झेंडू त्यांचं तर पैसा बनून जातो आणि टेन्शन राहत नाही। दीपावली ही मोकळी साजरी होते। कारण बघा शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळं, त्याच्यामुळं शेतकऱ्याकडं परत अजून दुष्काळ काही आलेलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावर जो पैसा अनुदान येणार होतं ते पण आलेलं नाही आहे। तर दीपावली शेतकऱ्यांसाठी एक म्हणजे आता खूप मोठी गोष्ट आहे। खूप काटकसरीने दीपावली साजरी होते। आता पैसा नसला की काहीच नाही, शेतकरी फक्त शेतकरीच राहिलेलं आहे। एवढं म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ना तोच दीपावली मोठ्या धूमधाम धडाक्यात करू शकतो। पण मग जे मिडल क्लास खूप छोटे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी मोठी दिवाळी नसतेच। तर त्यासाठी आपण असं छोटं काहीतरी करून त्यातून दोन पैसे कमवू शकतो। कारण बघा पूर्ण ठोक माल म्हणजे कापूस मक्काच्याच भरोश्यावर न राहता थोडंफार नगद पिकं, नगदी पैसा देणारे पिकं जर घेतले तर नक्कीच फायदा होऊ शकतो। मग तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लागवड करू शकता। बघा झेंडूचा आता जवळजवळ 2 किंवा 2.5-3 हजार रोप जर लागवड केला आपण तर 2 सीझन फक्त झेंडूची लागवड कधी करावी हे कळायला पाहिजे। नाहीतर तुम्ही लागवड करशाल उशिरानं, 3 दसरा झाल्यावर 2-4 दिवसांनी झेंडू तोडणी किंवा दिवाळी झाल्यावर 5-6 दिवस 7-8 दिवसांना झेंडू तोडणी आला तर काही फायदा होणार नाही। मेन दसऱ्याला आणि दिवाळीला झेंडू तोडणी आला पाहिजे, अशा वेळेस लावायचा झेंडू। किती 2-3 महिन्यात येतो बहुतेक, हा 2 किंवा 3 महिन्यात तोडणीसाठी येतो। आता नेमकी कधी लागवड झाली याची तारीख की आपल्याला नक्की माहीत नाही, लक्षात नाही ठेवली, तर त्यामुळं नाही सांगता येणार कन्फर्म। किंवा 2.5-3 महिन्यात झेंडू तोडणी येतो, 2-2.5 महिन्यात एवढं नक्की। कारण दसऱ्याच्या अवल लावला होता, दसऱ्याला पण एक तोडणी केली आणि आता दिवाळीला। तर बघा फक्त रडत बसण्यापेक्षा काहीतरी उद्योग, काहीतरी एक साईड बिझनेस केला ना तेव्हाच आपण श्रीमंत होऊ शकतो किंवा आपले स्वप्न पूर्ण करू शकतो। अन्यथा काहीच खरं नाही। दुसऱ्याच्या भरोश्यावर बसलो किंवा सरकारच्या भरोश्यावर बसलो, हे सरकार देईल किंवा हे येईन ते येईन, पीक विमा येईल किंवा PM किसान येईन किंवा लाडकी बहीण येईन, मग तेव्हा आपण करू। तर अशा भरोश्यावर न बसता तो फक्त नॉर्मल पैसा येतो, तो वरच्यात क्षणात निघून जाणार आहे। पण मग आपण आपला व्यवसाय कधी केला तर व्यवसायामधून आपल्याला अधिक उत्पन्न भेटू शकतं आणि त्यातून आपण काहीतरी आपलं छोटं का होईना एक स्वप्न पूर्ण करू शकतो। आता झेंडूच्या या बागेतून कमीत कमी तुम्हाला सांगतो 5-6 हजाराचं उत्पन्न कुठंच गेलं नाही। 5-6 हजाराचं उत्पन्न काय खर्च आहे, काहीच नाही। झेंडूवर फक्त बुरशीनाशक केलं तर केलं आणि आळायचं एखादं, दुसरा बाकी झेंडूवर कोणताही खर्च नाही आहे। 7 हजाराचं रोप आणलं ते काय खर्च, आणि औषधी एखादी फवारणी झेंडू जेव्हा फुलं लागतात तेव्हा, बाकी दुसरा काही खर्च नाही। त्याच्यावर तर आपण उत्पन्न काढून घेतो। 2 टप्प्यात उत्पन्न काढा म्हणजे तिथलाच आपला नफा होतो। तर कमेंट करून नक्की सांगा झेंडू कसा आहे, आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की इतरांना शेअर करा। शेतकरी बंधूंनो तर तुम्ही लाल करू शकता किंवा अजून भरपूर फुलांचे ये भरपूर व्हरायटी जे आपण दुकानातून जे फुलं घेतो ते रोजचे जे माळी देवाला वाटतात ते वेगळे, आणि हे 2 सीझनला चालणारे फुलं।
तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. हे छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो. उद्या आता दीपावलीच्या दिवशी आजच किंवा उद्या आपला तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर धन्यवाद. थांबतो इथेच.